हॅलो नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी घरच्या घरी अगदी आपण रव्यापासून एकदम हेल्दी केक असा बनवणार आहे आणि बनवायलाही खूप सोपं आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो. हे बघू शकता किती असा स्पॉन्जी बनवून इथं तयार झालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी खूप सोपी रेसिपी आहे. तर मी रवा केक बनवण्यासाठी इथं 1 वाटी दूध घेतलेला आहे, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे, काजू बदामचे काप करून घेतलेले आहे, 2 वाटी दही घेतलेले आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. 10 वाली पाऊच भेटते मिल्क पावडरची, ती देखील घेऊ शकता. आणि ही टुटी फ्रुटी घेतलेली आहे, ही पण घरी बनवली, काल रेसिपी अपलोडच केला होता. आणि 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 मोठा कप रवा घेतलेला आहे आणि 1/4 कप आपण तेल घेतलेलं आहे. तर बेकिंग पावडर लागणार आहे, बेकिंग सोडा लागणार आहे आणि थोडंसं व्हिनेगर लागणार आहे. व्हिनेगर नसलं तर वेलची देखील तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथं रव्याच्या वरती इथं वेलची ठेवलेली आहे. आणि कस्टर्ड पावडर पण ऑप्शन आहे, तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ देखील घालू शकता. तर मी इथे जो 1 कप रवा घेतला होता तो घेतला आणि त्यात साखर टाकून घेतली आणि थोडीशी वेलची पण टाकली. तर आता आपण याला ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर हे बघू शकता, असं मी मिक्सरमध्ये एकदम याची पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण यात ना दही टाकून घेऊयात. दही अगदी आंबट नसायला पाहिजे, थोडंसंच आंबट पाहिजे, जास्त आंबट दहीचा वापर करू नका. तर अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि असा झटपट इथं केक बनवून तयार होतो. त्यानंतर जे दूध घेतलं होतं ती अर्धी वाटी मी यात घालून घेते आणि जे कस्टर्ड पावडर होतं ते देखील घालून घेते. जर कस्टर्ड पावडर नसेल तर हे एकदम ऑप्शनल आहे, तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील ॲड करू शकता. तर मिल्क पावडर पण मी इथे ॲड करून घेते आणि याला मिक्सरला छानपैकी फिरवून घेऊयात. तर आपण एकदम घरच्या साहित्यात हा रवा केक बनवू शकतो आणि खरंच खूप स्पॉन्जी आणि खायला पण टेस्टी लागतो. तर आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर याला मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हे सगळं एकजीव झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये मी याला सगळं मिश्रण असं काढून घेते. आता जे अर्धा वाटी दूध राहिलेलं होतं ना ते पण आपण यात टाकून घेऊ आणि आता याला मिक्स करून घेऊयात. तर याला छान असं मिक्स करून घेऊयात. यात ज्यात गिंठुळ्या वगैरे राहिलेल्या असतात आणि सगळं जे मिश्रण असतं ते सगळं एकजीव होईपर्यंत याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात. तर हे बघू शकता, एकदम असं स्मूथ बॅटर बनवून इथं आपलं तयार आहे. आता जे 1/4 कप आपण तेल घेतलं होतं ते यात टाकून घेऊ ते आणि याला परत आता मिक्स करून घ्यायचं. तर खरंच हा केक ना खायला तर खूपच छान लागतो, म्हणजे एकदम अशा घरच्या घरी आणि मुलांना आपण हेल्दी केक म्हणजे घरच्या घरी बनवून खाऊ घालू शकतात विकतच्या आणण्यापेक्षा. आणि स्पेशली रवा केक तर खायला तर खूपच टेस्टी लागतो. तर ऑइल टाकून पण छानपैकी मिक्स करून घेतलं. आता थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकू शकतात. तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडी वेलची पण टाकू शकता, त्याने पण खूप छान फ्लेवर येतो. पण मी वेलची पण टाकली आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स पण टाकून घेतला आणि याला परत आता छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपण यात ना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर करणार आहोत. तर आता मी यात ना बेकिंग पावडर टाकून घेते आणि बेकिंग पावडर ना 1 टेबलस्पून टाकायची आणि ½ टीस्पून आपल्याला बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे. तर मी इथं माझ्याकडं छोटा टीस्पूनचा चमचा होता, तर मी इथं 2 चमचे बेकिंग पावडर टाकून घेतली आणि ½ टीस्पून आपण बेकिंग सोड्याचा इथं वापर करणार आहोत. तर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनोचा देखील यात वापर करू शकता, त्याने देखील केक खूप स्पॉन्जी बनतो. तर मी याला एका डायरेक्शनमध्ये असं फिरवून घेते. तर थोडंसं मला घट्ट वाटते त्यामुळे मी याच्यात थोडासा दुधाचा वापर करते, जेणेकरून आपलं बॅटर अजून थोडंसं पातळ होईल. केकला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना अगदी तसं बॅटर बनवायचं. तर इथं 1 वाटी दुधाचा मी वापर केला आहे, थोडंसं दूध राहिलं आहे ते देखील टाकून घेऊ. तर काल मी घरीच होममेड टुटी फ्रुटी बनवल्या होत्या, त्याचा देखील व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तुम्ही जाऊन नक्की बघा. तुम्हाला जर टुटी फ्रुटीचा रेसिपी हवा असेल तर खूप सोप्या पद्धतीने बनवली होती मी. तर आता मी इथं 1 केक टेन घेते आणि त्याला ना मी मैदा आणि
मैदा आणि तेलचं डस्टिंग करून घेतलं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा देखील वापर करू शकता. तर हे सगळं बॅटर ना मी आता याच्यात केक टेनमध्ये काढून घेते. आणि केक टेन जरी नसेल तर कुकरचा डबाचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर आता हे सगळं बॅटर आहे ना मी एका अर्धा केजीच्या केक टेमध्ये काढून घेते आणि भरपूर साऱ्या अशा टुटी फ्रुटी टाकते. खरं म्हणजे तर ना मला रवा केक बनवण्यासाठी टुटी फ्रुटी हव्या होत्या आणि मी भरपूर दुकानं फिरले, पण मला काही टुटी फ्रुटी मिळाल्याच नाही. त्यामुळे म्हणलं चला आता त्या पण आपण घरीच बनवूया. तर कच्च्या पपईपासून मस्त इथं टुटी फ्रुटी पण बनवून घेतल्या आणि खरंच या खूप छान झाल्या होत्या, अगदी होममेड, आणि याची चव पण खूप छान झाली होती. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की बघू शकता. तर भरपूर साऱ्या अशा टुटी फ्रुटी टाकून घेतल्या आणि खरंच केक खूप छान दिसत होता नंतर. आणि मी इथं बदाम काजूचे असे उभे काप करून घेतले होते ना, ते देखील टाकून घेतले. अगदी घरच्या घरी असा हेल्दी केक इथं बनवून तयार होता. तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, जेणेकरून अजून हेल्दी केक बनल. तर आपण याला आता बेक करायला ठेवूया. ज्यावेळेस मी केक बनवायला घेतला होता त्यावेळेसच मी कढई प्रीहीट करायला ठेवली होती. आणि मी शक्यतो कढईमध्येच केक बेक करते, शक्यतो सगळेच केक. तर एका मोठ्या कढईमध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते. आधी एक वाटी ठेवते आणि त्यावर हा केक बेक करायला ठेवते. तर 30 ते 35 मिनिटाच्या नंतर आपला केक छानपैकी बेक होतो. तर आता मी हा केक इथं मस्त ठेवून घेते आणि 30 मिनिटं आपण याला बेकिंग करायला 30 मिनिटं ठेवून देऊयात. तर 30 ते 35 मिनिटाच्या नंतर आपण कढई उघडून बघूयात बेक झाला की नाही. बापरे, किती छान, बघू शकता तुम्ही किती सुंदर असा केक आपला फुगलाय आणि किती स्पॉन्जी झालाय. तो दिसतानाच दिसतोय की त्यांनी कडा पण एकदम अल्लद सोडल्यात. तर आपण आता एक टूथपिक घालून टेस्ट करून बघूया की टूथपिक क्लीन आली की क्लीन आली आहे. एकदम आपला केक पूर्ण आतपर्यंत असा शिजला गेलाय. तर खरंच खूप छान झालाय आणि तुम्ही पण अशी रेसिपी नक्की बनवा. तर याला आपण आता थंड होऊन देऊ आणि मग कट करू. तर मी साईडनी पण टूथपिक घालून बघते, जेणेकरून कधी कधी काय होतं ना, म्हणजे कडाकडानी केक कच्चा राहतो. तर सगळ्या बाजूनी टूथपिक घालून बघितली, एकदम क्लीन आली आणि केक आता थंड करायला ठेवला आहे. तर खरंच खूप छान झालं. त्याच्या कलरवरूनच तुम्हाला वाटलं असेल की केक खरंच खूप छान झाला आहे. आणि हा रवा केक ना खायला पण खूप टेस्टी लागतो आणि एकदम कमी साहित्यात बनवून तयार होतो. तर तुम्ही पण हा केक नक्की बनवा आणि तुमच्या मुलांनाच असं हेल्दी बनवून घाला. तर मी आधी याच्या कडाना मोकळ्या करून घेते आणि मग एका ताटामध्ये याला काढून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही किती अल्ल्याद आपला केक इथं निघून तयार आहे आणि खरंच खूप स्पॉन्जी झाला होता. तुम्ही याला जाळी बघू शकता किती सुंदर आली आहे. तर खूप छान झाला होता. हे बघू शकता, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मी अजून कट करून दाखवते याला आपण आतमधून स्पॉन्जी वगैरे. तर बघू शकता किती सुंदर बनला आहे आतमधून पण. तर खरंच खूप छान झाला होता हा रवा केक आणि अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यात बनवून इथं तयारच होता. तर चला, तर मी केक एन्जॉय करते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवे असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघू शकता मी केकच्या नंतर असे पण कट केले होते. तर बघू शकता आतमधून किती जाळीदार आणि किती स्पॉन्जी झाला आहे आणि